आणि हा डोसा आहे ना सगळं येस तर गार ढोण झाला होता आणि मला अजिबात आवड. इथं काय काय मजा करणार आहे ते बघूया. बर आमचं पॅरासेलिंग कन्फर्म झालंय. ते म्हटलं तुटलंय. आणि दरवेळेच ते पॅराग्लायडिंग वाले फसवतात आम्हाला. आई पाऊच वगैरे घ्यायला लागले सगळं. स्वतः आपण डायरेक्ट जाऊया. तिथं मी नाश्ता करायला पोहोचलो होतो आणि मी चुकीची सीट घेतली. म्हणजे मला एकदम माझ्या ऑपोजिट साईडला बसायला पाहिजे होतं कारण माझं तोंड काळं येते आणि आईबाबांचा व्हिडिओ नीट आलाय पण माझाच व्हिडिओ नीट आला नाही. म्हणजे मेन ज्याचं चॅनल त्याचाच व्हिडिओ नीट आला नाही असं कसं होऊ शकतं नाही. बाळा ऑलरेडीच झालंय. आणि इथं आम्ही मागवलं होतं इडली, एक पुरी भाजी आणि 2 डोसे मागवले होते. माझ्या आणि आईसाठी डोसा, बाबांसाठी पुरी भाजी, रुंजीसाठी इडली. हाय. आणि हा डोसा आहे ना सगळं येस तर गार ढोण झाला होता आणि मला अजिबात आवडला नाही. सो आम्ही इथं आता नंतर येणारच नाही हॉटेलमध्ये. आणि इथं व्हिडिओ चालू होता पण तरी मी कन्फर्म करायला तो कारण उन्हामध्ये काहीच दिसत नव्हतं. गाईज तर नाव वी आर ऑन बीच आणि इथं आम्ही बाहेर सारे वॉटर स्पोर्ट्स करणार आहे. आणि म्हणजे पाय गात धसत चालले पण मी चप्पल काढू शकत नाही. वाळू इतकी तापली माझे पायच भासतील सगळे. तर हे तिकडे पुढे चाललंय हाय स्टाईलमध्ये चप्पल घेऊन चालली आहे. सो आता आपण इथं काय काय मजा करणार आहे ते बघूया आणि लेट्स गो नाउ. ये. आणि एक गोष्ट सांगू, जेवढी म्हणजे आपल्याला समुद्रामध्ये खेळताना येते ना त्याच्यापेक्षा तिप्पटीने त्रास आपल्याला घरी जाताना म्हणजे रूमवरती जाताना होतो. सगळी रूम वाळू होती. पाणी काल तिथपर्यंत होतं. स्वतः इतकं आज गेलंय आणि हे जरा इथपर्यंत आहे तसं. आणि इथं जरा खड्डा झालाय. रुंजीला तर टाकलं की पडेल असती. हाय रशी. रुंजी हाय. गाईस कुठं गेलेत बघ लोक आहे बघ. जाऊयात आपण पण चल. नाही येत राहू दे येऊ दे की. सरक शर्ट सोड माझा. छोटी झाली. आई आणि रुंजीला ना पाण्याची जरा भीती वाटते जास्त माझ्या आणि बाबांपेक्षा. ते आत येतच नाहीत म्हणजे इथं वाळूचं पाणी ना ती सगळी वाळू अंगाला चिकटती. सो बरोबर म्हणजे जरा आत गेल्यावरती स्वच्छ पाणी असतं तिथं त्या दोघी येतच नाहीत. मला फोटो काढायचे मी जातो. रुंजी तिथं काहीतरी करायले ती मला बोलवायली. लेट्स गो. हे काय आहे रुंजी का कशाला बोलवलीस? काय ती शंख हुडकायला लागली. हेच करायला येते. किती काय बघ काय आहे माती आहे. हाय हे काय असं करायचं असं 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 किती झालं कुचबी. त्यांचा दोघांचा तिथं ऑडिशूट चाललोय. तर लाट आली आहे. मला माझं पण फोटोशूट करायचं आहे. सो मी चाललोय तिथे. तर लेट्स गो. कसला ते रेशमाच्या फुलांचं नाही आम्ही असं चालत गेलतो ना. फक्त माझ्याला उलट गेलते आता उलट जाणार आहे. बाबा दिसू देऊ नको. बर नुसतं हात त्यांच्या माग नाही. थांब जरा.
आम्हाला पास झालं, कॅमेऱ्यात पाणी जाईल. गाईस हे काय झालंय, अहो बोट बंद करा की ते. माझे मम्मी पप्पा उर्फ आई बाबा उर्फ अम्मा अब्बा व्हिडिओ बघायला. आईच्या इंस्टाग्रामवरती बघू शकता @अनघा कुलकर्णी. आणि अजून एक आमचं संस्थेचं चॅनल आहे @अनघा काय अनघा बहुउद्देशीय संस्था. यूट्यूब आणि इंस्टा दोन्हीवरती अवेलेबल. प्लीज डू फॉलो अँड सबस्क्राईब. ओके. कोई तरीका है भीख मांगने का? हे मी काढलं ना परत घुसतंय आपोआप. पाणी चालत. मी किती मुश्किलीने हात घातलेले बाहेर इथंच घाले. सी गाईस आम्ही आता काही पॅराग्लायडिंग करायला जाणार आहे. इकडचं गेलं हे नाही गेलंय. हे मी असं घेतल्यात बाहेर राहते. पाणी आल्यावर नेट पण झालं तरी चालू झालं. इथं आता हे माझे बाहेर रोबोट दिसायले. कुछ भी कैसी हुशार लोकांनी कसे शब्द उभं केलेत. तर आता मी चाललोय पॅरासेलिंग करायला. का आम्ही पॅकेज घेणार आहे काय माहीत नाही आहे. सो जे ठरते ते आम्ही करणार आहे. सो लेट्स गो. पण पॅरासेलिंग इज कन्फर्म्ड. ओके. तर काय आमचं पॅरासेलिंग कन्फर्म झालं. सी मी हे घातलंय ते म्हटलं कुठलंय आण कुठलं तर आण म्हणजे ते लाईव्ह जॅकेट आईसाठी आणायला गेले. आम्ही दोघं जाणार आहे. युहू छान व्हिडिओ येऊ दे फक्त एवढंच पाहिजे. पॅराग्लायडिंग करायला फक्त मी आणि आई गेलो होतो. सो इथं रुंजीने त्या बनाना राईडवरती बसून फोटो काढले. मला माहित नाही का असं ते सगळं राहू दे बाजूला. आणि आम्ही इथं सगळे चाललो होतो. आणि मला जी गोष्ट तुम्हाला सांगायची ना म्हणजे ती मेन आता मी सांगणार आहे. म्हणजे जेव्हा आम्ही मागच्या वेळेला गेलो होतो ना गोव्याला तेव्हा पण आम्ही पॅराग्लायडिंग केलं होतं. मागच्या वेळेला ज्या माणसाकडे आम्ही चौकशी केली होती तो माणूस म्हणला की तुम्ही 2 मिनिटं वर राहणार आहात हवेमध्ये आणि मग तुम्ही नंतर खाली येणार. मागच्या वेळेला त्यांनी कसं केलं तर लगेचच वर नेऊन लगेचच खाली आणलेला. 1 सेकंड सुद्धा वर आम्हाला स्थिर ठेवलं नव्हतं. यावेळेला पण तसंच गेलं. म्हणजे मागच्या वेळेला मी इथंच आलो होतो बीच बॉईज कडे का माहित नाही पण तुम्ही कुठेही जाता नाही नीट चौकशी करा आधी. आम्ही नंतर जाऊन त्या माणसाला कंप्लेंट केली की तुमचा हा माणूस असं म्हणलाय आणि तुम्ही असं का म्हणताय. मग ते म्हणायला लागले तुम्ही आमच्या काउंटरवर जाऊन बघा कसं लिहिलंय. त्या माणसाने आम्हाला काउंटरवरती नेलंच नव्हतं. मला माहितच नव्हतं काउंटर सुद्धा आहे. पण मला माहित नाही आता काय ते सगळं. त्यांनी आम्हाला परत म्हणत होते तुम्हाला आणि एकदा जाऊन यायचं का आम्ही जाऊन आणतो. आम्ही नको म्हणलं राहू दे म्हणलं. इथंच आम्हाला जाऊन यायला 1 तास लागला. म्हणजे की जी आधी लोक आली होती ती आमच्या आधी गेली लोक आणि मग नंतर आली. म्हणजे बाकीचे जे स्पोर्ट्सवाले आहेत ना ते 8 जणांना नेऊन 8 जणांना परत आणतात. पण तसंही नाही करत नव्हते. 15-15 जणांना नेत होते म्हणून जरा उशीर लागत होता. आणि इदानी माझा व्हिडिओ इतका छान केलाय ना कारण आधी आई जाऊन आलती मग त्यानंतर मी जाऊन आलतो. पण आईने माझा व्हिडिओ फार छान केलाय आणि माझ्याकडनं आईचा व्हिडिओ चांगला झालेला नाहीये म्हणून आईने मला तेव्हा ओरडलेली. म्हणजे आई जिथं बसलेली ना व्हिडिओ करायला तिथनं म्हणजे बरोबर मी त्या डायरेक्शन मध्येच मी असं उडून गेलो होतो. पण आई तसं केली नाही. जिथं मी बसलेलं ती ऑपोजिट डायरेक्शन मध्ये उडून गेली. सो मला उठावं लागलं तिथनं आणि तिथं माझा पाय घसरला आणि मी तिला पकडलं. मग तो माणूस म्हणला की त्या दांडकाला पकडू नको तुझा हात कापून. मग मी तसाच उभारून केला आणि ती बोट अशी वाकडे तुकडी हलायला ती. मग माझा व्हिडिओ पण असा हलायला आणि आईला तो आवडलेला नाही. हा आहे आईचा व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ बघा आणि मला कॉमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ. म्हणजे मला पण असंच वाटतं की माझ्याकडनं चांगला झालेला नाहीये. मग हे सगळं पॅराग्लायडिंग वगैरे झाल्यावर आम्ही त्या माणसांना कंप्लेंट केली. मग ते म्हणत होते तुम्ही परत जाऊ. मग आम्ही नको म्हणून परत आलो आणि इथं मी पाणी भरून दिलं आई बाबांना. काहीतरी गार हवंय असं बाबा जाऊन आण म्हणले. सो मग मी लस्सी फ्रुटी काय मिळालं ते आणायला गेलेलो. गाईज तर आमचं झालेलं आहे बीचवरती जाऊन. आणि दरवेळेच ते पॅराग्लायडिंगवाले फसवतात आम्हाला. सो तर त्यांनी काय म्हणलेले 200 मीटर आहे वरती आणि तिथं गेल्यावरती 1 का 2 मिनटं वरती ह्याच्यावरच ठेवणार. पण त्यांनी जसं वरती नेलं तसंच त्यांनी लगेचच खाली आणलं. म्हणजे 2 सेकंदाच आम्ही वर होतो. 2 मिनटं कुठले लांबची गोष्ट ती. सो दरवेळेस असंच आहे. त्यांनी म्हणत होते. सो तरी सगळी स्टोरी मी तुम्हाला ऑलरेडी आधी सांगितली म्हणून हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केलाय.
मग आता आई बाबा आई आणि रंजी आंघोळीला गेल्यात, म्हणजे एका नंतर एक जाणार, मग त्यानंतर बाबा. आणि मी आता बाहेर आलं काय फ्रुटी वगैरे गार तर घ्यायला, कारण अति उकडायला लागले. तर पाण्यात गार वाटतं पण आता उकडते, सो मी आता घेऊन येतो डायरेक्ट. आणि त्यामध्ये पण काय झालंय, माझ्याकडनं आईचा व्हिडिओ चांगला झाला नाही आहे, ते पण म्हणजे कमीच होतं तरी आईचा व्हिडिओ चांगला झाला नाही आहे. सो ती मला त्यावरनं पण ओरडायला लागली की मी तर तुझ्यासोबत कुठेच जाणार नाही नंतर म्हणून. पण वेल तसं ती करत नाही. म्हणजे त्या माणसाने मला वरती व्हिडिओ करायला जाऊच दिलं नाही. ते हात कापल तिथं हात लावू नको असं म्हणत होता. असं धरून मी एक बार होता व्हिडिओ करायला. तो आईने पण माझा तसंच केली, पूर्ण चांगला केली. तिला काय म्हणला नाही तो माणूस, मलाच म्हणला. सो तिचा चांगला झालाच नाही. सो त्याच्यासाठी पण ती मला ओरडायला लागली. असो, आणि काळच तोंड दिसायला तरी मी सनस्क्रीम लावून गेलो होतो तरी काळच झालं ते. मग आता हा पहिला दिवस आहे, अजून आम्हाला 2 दिवस राहायचं आहे. आलो तर हौशेने, पण आता बघूयात जातोय कसं आम्ही. आणि आता इथं बाबांनी मला पाठवलं आहे, कुठे येत ना आता मला माहीत नाही आहे. लेफ्ट कुठं तर जा म्हणले मला. मग मला इथं दुकान सापडत नव्हतं. मी बाबांना फोन केला, ते म्हणले उजवीकडे जा. मग मला कळलं नाही की माझ्या का त्यांच्या उजवीकडं. मग मी माझ्या उजवीकडे गेलो आणि मग तिथं पुढं गेल्यावर मला कळलं इथं दुकानच नाहीये. 1 किलोमीटर पुढपर्यंत चालत गेलो तर मला परत उलटं यावं लागलं. मग मी सगळं सामान घेऊन घरी गेलो, म्हणजे रूमवरती गेलो. तर गाईज मी आता घेतलेलं आहे, मी एवढं सामान घेतलंय. मी आता काय घेतलंय गेल्यावर दाखवतो. मला पण लस्सी घेतली आहे, पण फ्रुटी जास्त चिल्ड आहे कारण माझी कालची आहे म्हणून मी फ्रुटी घेतली नाही आहे. मला मिळालं सुपर मार्केट, तिकडं होतं, मी इकडं गेलतो. असलाच आहे मी बेंदळा. माझ्या ना क्रॉक्समध्ये वाळू गेले आणि ते मला मगाशीपासून टोचायले. मला चालू वाटा नाही, एका ठिकाणी शांत बसावं असं वाटायला. मला कुठं बसू आता, मला जायचं आहे अजून. इथनं अजून मला 2दा टर्न वगैरे घेऊन जायचं. 1 सेंटीमीटर पण अंतर कमी नाही आहे. रिअली हाच तर फारच कंटाळा आलाय. अजून लंच व्हायचंय. आता 3:30 वाजलेत. 4ला मी लंच करणार आहे गाईज. वाव, बघूया. एवढ्याने पोट भरलं ठीक आहे, नाही तर मग बघूया काय करायचं. देन मग आल्याला मी सगळ्यात आधी लस्सी पिली आणि मग सगळ्यांना फ्रुटी दिली, कारण मला इतकी तहान लागलेली. एवढ्या उन्हाचं जाऊन मी आणलेलं सगळं. Eventually. तर मी आल्यावर काहीच रेकॉर्ड केलेलं नाही आहे, कारण मी फार कंटाळलेलो होतो. आणि मी असं चाललोय का माझं चॉकलेट आहे, चॉकलेटच असणार. कसलंय काय कसलंय, खालनं उघडतेत ग काठीच्या बाजूनी. कितीला आहे तुझं आहे? गाईज आम्हाला आल्यावर कळतं की एक प्रॉब्लेम झाला याच्या फोनमध्ये. म्हणजे जेव्हा मी बीचवरनं आलो होतो तेव्हाच कळलं होतं, पण तेव्हा मी व्हिडिओ केला नव्हता. म्हणजे सध्या आमच्याकडे 3 मोबाईल आहेत, माझा, बाबांचा आणि आईचा. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे आईचा आणि सगळ्यात जास्त चीप आहे माझा. पण तरी आईचा सगळ्यात जास्त मोबाईल खराब होतो दरवेळेला, कुठं जरी गेलं तरी पाण्याने, मॉइश्चरने, सगळ्यांनी. मी आणि आईच्या मोबाईलला मी दोघांनी वॉटर पाऊच घातले होते, पण तरी माझ्या मोबाईलच्या कव्हरमध्ये जास्त पाणी गेलं, पण तरी माझ्या मोबाईलला काहीच झालं नाहीये. आईच्या मोबाईललाच झालंय. गाईज माझ्यात आणि रंजित भांडण झालंय. तिने माझी 1 चप्पल फेकली म्हणून मी तिची 2 चप्पल फेकली आहे. इथे एक फेकले, दुसरी कुठे शबल हे डोबे पडले. आण गुपचूप आण, गुपचूप आण, गुपचूप आण, पटकन आण म्हणलंय मी. नाही म्हणणार, घेऊन येते. हिला वाटतं हिला जास्त कळतंय, मला त्याच्यापेक्षा जास्त कळते. कुठं या झाडामाग कुठं टाकलीस? तू
तू हुशार तर मी अति हुशार. कळलं काय ढ? नाही मंद बुद्धी, तू अक्कलशून्य बुद्धी. बर बाहेर ना खडी मरू दे. माझ्यात आणि रंजीमध्ये सारखं भांडणं होतच असतात, पण दरवेळेला मीच जिंकतो. यु नो, कारण मीच राईट असतो आणि यावेळेला सुद्धा मीच जिंकलो. मी जास्त काय पुढे रेकॉर्ड केलं नाही, कारण माझ्या मोबाईलची बॅटरी जरा कमी होती, 5%च होती म्हणून. तर आम्ही बीच नाईट आउटला आलो आहे. इथे आम्ही भरपूर खायला वगैरे घेतलंय, भडंग, जिलेबी वगैरे सगळं आम्ही घेतलेलं आहे. वाव. तर आता आम्ही इथं आलोय आणि आम्ही इथनं जेवणच आता हॉटेलमध्ये जायचं असं ठरवलंय, पण तरी बघूया काय होतंय. कारण गाडीची किल्ली आणली आहे का मला माहित नाहीये. ती स्टाईल इतकी मारती, गॉगल काढून फोटो काढते, पण एकदाही फोटो टाकतेस कुठं, ती कुठंही फोटो टाकत नाही. हिच्या बर्थडे शिवायचे फोटो कुठंच कामी येत नाही. काय टीचरांना पाठवती. तर मी सकाळी तुम्हाला दाखवलं ना, की पाणी तिकडं होतं एकदम पुढं. आता हे परत काल होतं तिथं रात्री मागं आलंय, म्हणजे रात्री हे फार पुढं येतंय आणि सकाळी मागं जातंय. आणि आम्ही इथं आहे, इथनं आत गेल्यावर आमचं रेस्टॉरंट आहे आणि इथनं आम्ही तिथं गेलो होतो लांब पॅराग्लायडिंग करायला, पण तरी ते काही नीट झालंच नाहीये. या दोघांचा फोटो राहिलाय. ए दिसेना सावली कुठे? ए याच्या खाली दिसते काय? शिल्पीची सावली दिसते आम्हाला, याच्या खाली दिसते, पण याच्या खालनं दाखवायला येत नाही. खालनं ही फ्रुटी प्यायली आहे. बाबा पण जिलेबी खायलेत. जास्त नाटक करते. मी काय केलंय, ही आहे मसाजची मशीन, ही मी मशीन बनवायला. अँड गाईस, ही आई बाबा किती लांब गेले होते, म्हणजे इथं आम्ही 1 तास बसलो. 1 तास त्यांनी आलेच नाहीत. मग त्यांनी आल्यावर इथं कोणतरी फटाके फोडाल, तर मग आम्ही त्याच्यासोबत फोटो काढले आणि मग आम्ही गेलो होतो घरी, म्हणजे रूमवरती. प्लीज, आता मला सवय झाली घरी घरी म्हणायची, जरा मी रूमवरती असं म्हणू शकत नाही, जरा ॲडजस्ट करा. अँड डिनरला आम्ही खाल्लं होतं नुसता पुलाव, म्हणजे कोणालाच भूक नव्हती म्हणून आम्ही नुसता पुलाव खाल्लेला.